प्लीज मला घेऊन चालणार आहे घरी. मी कुठे जाऊ आता? मला कोणीच नाही कुठे जायला. तुला मी पहिले सांगितलं ना, मी माझ्यासोबत तुला नेत नाही. तू कुठेही जाय, काही कर, मला काही घेणं देणं नाही आहे. जसं तुला माझ्याशी काही घेणं देणं नव्हतं. तिथून मी वापस गेलो तर तू मला काही म्हटलं काय? हा, स्वतःच राहिली म्हटलं. आणि असं दुसऱ्यासोबत राहिलेली बाई मला पाहिजे नाही माझ्या घरात. मी ठेवत नाही. मला माझ्या घरच्या लोकांना जबाब द्यायला लागते म्हटलं. तुला काय आहे, तू आता आली, अजून एखादा कोणी चांगला पैसेवाला भेटेल त्याच्यासोबत पळून जाशील. हा ना, मला काय मी लोकांना जबाब देत फिरू काय? आणि तू 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 अशीच करत राहशील आयुष्यभर. बस तू गलती करत जाशील, मी माफ करत जाऊ. नाही, त्याच्यापेक्षा मी माफही करत नाही. आणि तू गलती करायची आहे, तू गलती कर. तुला जे करायचं आहे ते कर. तू आजाद आहे आता माझ्यापासून. पण सुमित मी जाऊ कुठे आता? तू सांग ना. ना मी पप्पाच्याकडे जाऊ शकत, ना मी कुठे जाऊ शकत. कुठे जाऊ मी? हा विचार पहिले करून नाही केला मी कुठं जाईन म्हणून. असं जर काही वेळ आली तर मी जाईन कुठं, हा विचार करून नाही केला पहिले. तुला असं वाटलं बस आता घरही देऊन देते आपल्याला, सगळंच देते, तर काय घराची गरज आहे आपल्याला? ना माझी गरज होती तुला, ना माझ्या घरात घराची गरज होती. मग आता काय ले? हा, तेव्हा तर मला बोलली ना, तुला राहायचं असं राहा, नाही राहायचं असं नको राहू, जे करायचं आहे ते कर. मी चुकली ना रे सुमित, मी चुकली, खरंच चुकली. मला असं वाटलं होतं ते घर भेटन तर आपण दोघं सुखाने राहू त्या घरात, म्हणून मी त्या बॉस सोबत एवढी लगट केली. बाकी काहीच नाही केलं रे मी. तू चुकली तर मी काय करू? मी फक्त माफी करू तुले? नाही होत माझ्याकडून माफी करणं. तुला जे करायचं आहे ते कर. मला आता सजा दे, शिक्षा दे, काही कर. मी चाललो होता माझ्या घरी, आणि माझ्यासाठी पोरगी पाहिलीच आहे. मी लग्न करून घेईन त्या पोरीसोबत. तू मला सोडचिठ्ठी नसेल देत तरी करन, देशील तरी करन. प्लीज, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ना सुमित. नको करू ना दुसरं लग्न प्लीज. हो, तेव्हा कुठं गेलं होतं प्रेम? जेव्हा तू बस सोबत होती माझ्या प्रेम नव्हतं तू यावर. तेव्हा तर तुला प्रेमाची गरज नाही होती. आणि प्रेमानं का पोट भरते? हा, मी हे चटणी भाकर खाऊन खुश नाही आहे, माझ्याकडून होत नाही. आता आता काय करतो मग? आता आता प्रेमानं पोट नाही भरत तर मग आता अजून कोणी भेटतेच तुला, कोण ना कोणी. सुंदर आहे परी तो, सुंदरतेचा फायदा तर घ्यायलाच पाहिजे. सुमित, कधी कधी आपली सुंदरता माणसाचा शत्रू बनते. आज मला कळलं की मी सुंदर आहे, तेच माझं हे आहे की माझ्या मागे कोणी पण लागून जाते आणि मला काही कळत नाही, आणि बस मी पण त्याच्या मागे फिरते. मला समजत नाही असं काय होतं माझ्यासोबत. बाबा तुला तर घमंड आहे त्या सुंदरतेवर. तू अलग होय, माझा रस्ता सोड, माझा रस्ता सोड, माझ्या गाडी जवळून अलगून जाय. अन्न मला जाऊ दे बा घरी, माझी वाट पाहत असेल घरी. मी सांगून नाही आलो आहे घरी कुठं चाललो, काय चाललो म्हणून. माझा रस्ता काही तू आता अडवू नको. सुमित प्लीज ना रे, प्लीज ना, एकदा शेवटचं समजूनच माफ कर ना. याच्यानंतर मी कधी नाही करणार ना अशी चूक, आणि याच्यानंतर अशी चूक जर केली तर मला घरातून तेव्हाच काढून देजो. शेवटचंही नाही आणि पहिल्यांदाही नाही. मला हे सगळे लोक मूर्खात काढून राहिले म्हटलं की तूच मूर्ख आहे, बायको वाया घेतली, असं केलं तसं केलं. आणि आज जर बाबाला आईली ही कंडिशन माहीत झाली तर काय म्हणून मला किती थुकन मायर लोक. मी तर बाबाला त्या दिवशी इथून गेलो तेव्हाच म्हटलं, खूप ढसा रडलो म्हटलं बाबाजवळ, का बाबा काही गलती झाली त्या पोरीसोबत लग्न करून, इथपर्यंत म्हटलं. बाबा म्हणे बाबू चुकला, ठीक आहे बाबा, होय माफ करून दिलं. पण आता जर तुला मी घरात नेईन तर बाबा काय म्हणन, शेवटी म्हणन तीच चूक परत केली म्हणून अजून. मग आता तुला माफी नाही आहे म्हणून या गोष्टीले, असे म्हणतील. सुमित प्लीज ना, मी म्हटलं सगळे कामं करण म्हटलं तुझ्या घरातले सगळे, जे मला येत असन ते, येत नसन ते. आता वहिनी वगैरे प्रेग्नेंट आहे ना, तर त्यांना पण हातभार होते ना. प्लीज ने ना मला घरी. काहीच गरज नाही आहे, आता कामवाली ठेवली आहे. हा, दादानं कामवाली सांगितली, त्या कामवालीला पोरगी आहे एक, मस्त पोरगी आहे, मस्त बोलते माझ्यासोबत. हा, तर मला तर सगळेजण म्हणून तिच्यासोबत लग्न करून घे म्हणून. मस्त आहे, तुला असं वाटते तू सुंदर आहे, तेही सुंदर आहे, आणि शिकूनही खूप राहिली आहे. त्याच्यानं पाहिजे मी जमलं तर तिच्यासोबत लग्नच करून घेईन. नाही तर छी, कोण करते कामवाली सोबत लग्न? तू का मूर्ख झाला का? मला सोडतो आणि त्या कामवाली सोबत लग्न करतो? ते कामवाली असन पण चांगली आहे म्हटलं, स्वभावानं चांगली आहे, अशी पैशावाल्याच्या मागं लागत नाही. एवढा वेळा म्हटलं बहिणीनं तिले, तरी ती पोरगी माझं बोलत नाही म्हटलं आजही बरोबर. अन तू त्या काय ठेवली माहिती सांग ना तू. तू मला नेत नाही ना घरी? ठीक आहे, मग मी आता जीवच द्यायला जाते. तू कुठेच आहे, मी चाललो आता घरी. बस मला घरी जाऊ दे आता. बापरे, तुला जीव द्यायची वेळ येऊन राहिली परी. असं तर निघू शकत कधी? तुला तर भरपूर जण साथ देणारे आहे. ते बॉसच आहे, बॉस सोबत चालली जा ना तू, की आता त्याच्याजवळ पैसा संपला म्हणून आता त्यालाही सोडलं. म्हणजे फक्त पैसाच पाहिजे तुला आहे ना, माणसाची काही गरज नाही आहे. सुमित, मी पैशासाठी त्याच्या मागे लागलीच नव्हती. त्या घरासाठी लागली होती फक्त, की आपल्याला रेंटने राहा लागत होतं, म्हणून हे घर आपल्याला नावानं करून देईन तो, तर आपल्याला आयुष्य चांगलं मजेत जाईल म्हणून. हा फक्त माझा प्लॅन होता घर भेटेपर्यंत. पण तो प्लॅनच उलटा झाला. आता तो बॉस माझ्या नावानं ते घर करणारच होता. कसा करणार आहे ते घर? त्या बॉसच्या बायकोच आहे म्हटलं. त्याच्या भावानं दिलं आहे त्याला सगळं. त्या बॉसचं काय आहे? याच्याजवळ पुन्हा पहिले काही होतं ना आता काही आहे? बरं, मी तुला एवढ्या वेळा सांगितलं तर तू डोळे उघडले नाही. हा, का तू माझ्यावर विश्वास ठेवला नाही? की त्याचं लग्न झालंय परी, लग्न झालंय परी. तो तुला उल्लू बनून राहिला आणि तू बनून राहिली. मला काही फरक पडत नव्हता त्याचं लग्न झालाय नाही झालाय. मला फक्त त्या घराशी तेवढंच मतलब होता, बाकी दुसरं काही नव्हतं पाहिजे मला. पैसे नव्हते पाहिजे, काहीच नव्हतं पाहिजे, फक्त ते एक घरच पाहिजे होतं. भेटलं मग? भेटलं असेल तर जा ना मग, आता राही ना त्या घरात. बॉस तू मस्त मजेत राहा दोघं जण. माझ्या रस्ता सोड, नाही तर मी आता अंगावर गाडी घालत निघून जाईल. निघून पण गेला सुमित, माझा विचार पण नाही केला मी कुठं जाईन काय जाईन. पप्पाकडे जाऊ का? पप्पा आता मला ठेवणारच नाही,
कोणाचं घर नाही आहे जायला. कुठे जाऊ मी? राहिली का एकटी? नाही नेलं ना त्यानं? कसा नेणार आहे? एवढी मोठी चूक केल्यानंतर कोणी नाही नेत. मॅडम तुम्ही ना सगळं प्लॅन माझा फेल करून टाकला. मला काही नव्हतं पाहिजे हो त्याच्याकडून. तुम्ही जर थोडं समजावलं असताना सुमितला, तर सुमितनं ऐकलं असतं म्हटलं तुमचं. मी कशाला म्हणू? मला काय गरज होती असं म्हणायची? तू विचार केला नाही पहिले आणि मी म्हणू काय? मला काय गरज चालली कोणाचं घर बसवायची? स्वतःच तर तू घर सोडून निघून आली ना. चांगला नवरा होता, सगळं चांगलं होतं, आणि कशाला केलं असं? जा ना आता, राय ना बाई, तुला तर भरपूर जण भेटतात ना आता. तर सुमित आता मस्त माझी कंपनी सांभाळते. चांगल्या माणसाचं ना चांगलंच होते म्हटलं. बघ, त्याला कंपनी मिळाली, नोकरी मिळाली, सगळंच मिळालं. आणि तुला काय मिळालं? स्वतःच्या बापाने लात मारून काढून दिलं म्हटलं. ते नाही ठेवलं तुला घरात. खरंच आहे या बाईची गोष्ट. मी असं केलं नसतं तर आज असं झालं नसतं माझ्यासोबत. बरी आहे तुमच्या आईची तब्येत आता? हो, आता बरी आहे तब्येत. आई म्हणे आज जाऊ नको म्हणे बाई तू, म्हणे मीच जातो म्हणे. म्हणजे पेपर आहे की नाही चालू, तर मग अभ्यास करणं, इकडचे कामं करणं आणि पेपरला जाणं सगळं होत नाही ना ऍडजस्ट. तर त्याच्यामुळे मग आई म्हणे राहू दे म्हणे बाई, जाऊ नको म्हणे. मी म्हटलं नाही आई, मी येतो म्हटलं पटपट करून सगळं, आणि नंतर मग करतो म्हटलं अभ्यास. मग एवढी दगदग करू नाही यायचं. एवढी दगदग जर होते तर कशाला यायचं? एखाद दिवशी राहू द्यायचं ना. काय फरक पडते आपल्याला एखाद्या दिवशी जर नाही आलो तर? आहे ना घरात बाया, करून घेते एखाद्या दिवशी. नाही ना, मग आम्ही जर आलो नाही ना तर आमचा पगार कापला जाते. मग आम्हाला तेवढ्याच रुपयाची गरज असते. तेवढे रुपये जर कमी झाले, 2-4 सुट्ट्या झाल्या तर मग काय फायदा? एवढा महिनाभर काम करून म्हणून मग पगार नाही कापला पाहिजे कोणा. जो पगारच किती भेटते बा आपल्याला. तुम्हाला मी सांगितलं ना, तुम्हाला जर कोणा गोष्टीची गरज असली, पैशाची असो, पुस्तकाची असो, कायची असो, मला सांगायची. म्हणून कोण नाही सांगत तुम्ही? नाही, मला आवडतच नाही. कोणाजवळून पैसे घ्यायलाही नाही आवडत आणि कोणाला काही मदत मागायलाही नाही आवडत. आपण एकदा जर कोणा आपल्याला मदत केली ना तर आपल्याला त्याची परतफेड करावीच लागते मग तर कधी ना कधी. त्याच्यापेक्षा आपण कोणाची मदत नाही घ्यायची आणि लागण तर केली तर आपण त्याचा मोबदला नाही मागायचा कोणाला. अरे वा, चांगले विचार आहे तुमच्या तर, की मोबदला नाही मागायचा कोणाले. लोक मागतात ना, पण थोडंसं देते आणि जास्त मागून घेते. तेच आहे ना, म्हणूनच तर मी नाही घेत कोणाजवळून काहीच मदत नाही घेत. मला खूप घरी म्हणते बाई पुस्तकं देऊ काय, कोणी म्हणते बाई कपडे देऊ काय. नाही, माझ्याजवळ जे आहे त्याच्यातच खुश आहे मी. 1 ना 2 ड्रेस असते आपल्याजवळ, तेच धुवायचे तेच घालायचे. आज एखाद्या बाईने आपल्याला कपडे दिले, उद्या ते 4 कामं जास्त करून घेते. आता फुकट कोणी कोणाची मदत बिलकुल करत नाही. कशासाठी? फक्त आपला मतलब असला तेव्हाच कोणी कोणाची मदत करते. त्याच्यापेक्षा मदत नाही घेतली ना ते पुरते कोणाची. नाही नाही, असं नका समजू तुम्ही, का मी तुम्हाला काही मोबदला मागून म्हणूनच मदत करून राहिलो. नाही नाही, तुम्ही असं समजूच नका. तुम्हाला म्हटलं गरज पडली तेव्हा माझी मदत घ्या, पण असं नका समजू का मी तुम्हाला मोबदला मागत. मी काहीच मागणार नाही, कधी गोष्टही काढणार नाही त्याची. ठीक आहे ना, मग वाटलं तर करण मग. आणि तुमचा नंबर द्या ना तुमचा मोबाईलचा. मोबाईल नाहीये माझ्याजवळ. मोबाईल घ्यायची आमची एवढी ऐपतच नाहीये, काय करा. बापरे, मोबाईल नाही आहे तुझ्याजवळ? आता ह्या जमान्यात मोबाईल नाही आहे? आता तर मोबाईल असं कोणीच नाही का त्याच्यावर मोबाईल नाही आहे म्हणून. आहे ना घरी. तो साधावाला नसते का, फक्त फोन येते आणि जाते, बस तोच मोबाईल आहे, कीपॅडवाला. बाकी तसा हात लोकांजवळ आहे ना आता मोठे मोबाईल, असा मोबाईल नाही आहे. कारण की मोबाईल मध्ये जर लागलो असतं तेवढं शिकलोच नसतं ना. मग अभ्यास करायला लागते कंटिन्यू. मोबाईल मध्ये जर लक्ष दिलं तर कधी शिकाल? हे बरोबर आहे तुमचं. मग काय करायचं मग आता? झाले का कामं सगळे आटोपले काय? नाही, कामं नाही झाली अजून. आता चाली मी. आता चाली आणि आता झाडझूड. पहिले झाडझूड पासून सुरुवात होऊन जाते. झाडझूड, पोछा, मग भांडण, कपडे. तेवढं केलं की मग कोणाला नाश्ता वगैरे लागला तर ते करून द्यायचं. नाश्ता, चहा, ज्याला जे लागलं ते. ठीक आहे मग. काही लागली मदत तर सांगा. फोन देऊ का तुम्हाला? नाही, काही गरज नाही मला फोनची. बरं ठीक आहे. तुमचा बर्थडे कधी आहे हो? माझा बर्थडे टाइम आहे अजून 15-20 दिवस. खरंच बरं झालं विचारलं, नाही तर बर्थडे येऊन चाललाय गेला असता. हो ना. मग बर्थडे किती सेलिब्रेट करत असाल ना तुम्ही? केक वगैरे कापत असाल ना? कुठं आमच्या गरीबासारख्या लोकांचं आहे काय बर्थडे करणं? एक केक आणा, त्याच्यात पैसे वाया घाला. नाही होत आमच्याकडून. आमच्याकडून होतच नाही तर कायलेच आम्ही एवढे मोठे मोठे स्वप्न पाहाव. चला येतो मग मी, कामाला लागतो आता. तू काम करायला येते का मला त्याच्यात फसवून येतं? हा, एक कामवालीची पोरगी असून साहेबासोबत तुला बोलायले थोडीशी शरम नाही वाटत काय? हा, मालकाच्या पोरासोबत बोलतो तू, काही वाटते तुले? फसवाचा इरादा आहे काय त्याने? हा, तुला वाटत असन का बा चांगल्या घरचा पोरगा आहे तर याच्या मागे लागून जा, पैसेवाला दिसते. काकू, असं मी नाही सुचलं असं काही. मी तिकडून आली तिथे माझ्यासोबत बोलून राहिले होते. तो बोलला म्हणून तुला काय झालं? तू कायले बोलली? सारखी घरात कोण नाही निघून आली? हा, म्हणून म्हटलं मी का पोरी सोरी ठेवू नको कामावर. पण ऐकतेत काही या सुना? मग काय म्हणते बसन? आई ते काहीच नाही म्हणून राहिली होती व. मीच बोललो तिच्यासोबत. तू चुपचाप रे आणि घरात जा चुपचाप. जास्त शानपणा करू नको. हे केस काही मी उन्हीत नाही पांढरे केले असे. हा, अनुभवाचे आहे म्हटलं हे. अशा पोरी दुसऱ्या पोराला फसवतात म्हटलं. आणि सगळीच्या विरोधात करून टाकते त्याला. माहित नाही तुला काही बाबू? आणि तू अशीन म्हटलं काही तू
तर तुला सांगतो मी माया पोराच्या 10 हात दूर राहायचो. काम करायला याचं असं तर इमानदारीनं काम करजो. इथं फालतूपणा करजो नको, नाही तर सांगितलं नाही म्हणशील. पण मी बोललीच नाही ना काकू त्याच्यासोबत. मी तिकडून आले तर त्यानं मला विचारलं का तुम्ही कशी आईची तब्येत आहे ते, बाकी काहीच तर नाही. याला मोठी फिकर पडली तुझ्या माईची. हा, कशी आहे तब्येत, काय आहे तब्येत, आणि मला नाही विचारत तो कधी, स्वतःच्या माईला नाही विचारत तो कधी. आई कसं वाटते तुले, कशी वाटते तब्येत. हा, भांडेवालीला विचारते तो. काय इरादा आहे सुमित तुया? आई मी आताच बाहेरून आलो तिथं गाडी उभी केली अन गेट उघडून अंदर आलो तर हे मागून आली. म्हणून मी विचारलं सहज, आता वहिनी सांगे आता पोरीची आईची तब्येत खराब आहे म्हणे. म्हणून मग मी म्हटलं ठीक आहे विचारून पाहा म्हटलं कशी आहे तब्येत. आता तोंडावर तोंड पडल्यावर काही तर बोलणं आलं ना. गरजच नाही ना, पण पोराला एखाद्या पोरीसोबत बोलायची कायच गरज आहे. पाहून घ्यायचं चुपचाप घरात निघून जायचं. तुम्हाला असं वाटतं का आईचं लक्षच नाही कोण्या गोष्टीवर? सारं लक्ष असते म्हटलं माईवाला. हा, कोण काय करून राहिलं काय नाही करून राहिलं सगळं माहित असते मला. फक्त मी कधी कधी दुर्लक्ष करतो कोण्या गोष्टीवर. जाय आता इथं काय उभी राहिली. हा, हे असे ढंगरे भरून घेतले काय अंगात, असेच पुन्हा तुमच्या अंगात वाटते. काकू कामावून काढान तर काढून टाका, पण कळावून कळाव. मी फुकटे तुमच्या पोरासोबत बोलली नाही म्हटलं. ते स्वतः माझ्यासोबत बोलले म्हणूनच बोलली, नाही तर काही गरज नाही. मी कोणासोबत बोलत नसतो तशी. अरे बाप रे, तुझ्या तोंडात तर जीभ हे बोलाले. हा, चुरू चुरू बोलते ती जीभ तर. म्हणजे तुम्ही बोलांना मी चुपच राहू काय? माझ्या काही गुन्हा नसताना ना तुम्ही. आई काहून एवढी चिडतव कोणावर? हा, त्या पोरीनं काय केलं होतं? मीच बोललो तिच्यासोबत. अंदर आलो, ती मागून आली, गेट लावलं, मला आवाज आला म्हणून मी पलटून पाहिलं तर मग फक्त एवढंच म्हटलं कशी आहे तुमच्या आईची तब्येत, असंच बोललो मी. हे म्हणे मला नाही म्हणे आईची तब्येत अजून काही बरी नाही आहे म्हणे, पण तरी आई म्हणे का जाऊ नको बा. तुला म्हटलं म्हणे का नाही जातो मी, आजच्या दिवस करून घेतो, उद्यापासून तू जाजो. अरे तुला चालच नाही समजत त्याची. जिथं पोरं बारा आहे ना चांगलं पैसेवाले लोक आहे तिथं बरोबर पोरीले पाठवतात म्हटलं. आपलं स्वतः कोण तिची माय कामावर चालली नाही काय, दुसऱ्या घरी चालली आहे म्हटलं. गावात 2-3 घर आहे तर तिची माई येऊन राहिली, आणि आपल्याच घरी कशी पोट्टी येऊन राहिली. हा, काही ना काही तर असेल ना याच्या डोक्यात. आई आपल्या घरी कामं जास्त नाही काय, लोकांच्या घरी कामच किती आहे. झाडू पोछा करते आणि भांडे गिंडे केले तर करते, नाही तर मग फक्त भांडेच करते आणि चालल्या जाते. आता आपल्या इथं काम जास्त आहे, जास्त वेळ थांबा लागते म्हणून पाठवत असन ते पोरीले, किंवा पोरगी म्हणत असन आई मीच जातो तू राहू दे म्हणून. मग कोणाच्या मायबापाला असं बोलणं गलत आहे का, चांगलं आहे आई? तुझीच बायको घेऊन ये ना. असं तर आहे नाही का तुला बायको नाही आहे म्हणून घेऊन ये तिले परीले. काही गरज नाही आहे हे असं याच्या त्याच्या मागं लागायची बाबू. तिले तिथे ठेवतो तू इथे येतं, त्याच्यापेक्षा तिला घेऊन ये ना घरात. आई पण मी कायलेच लागलो हो मागं, बोललो म्हणजे मागं लागणं होते काय? आता कोणी कोणासोबत बोलते, एखादा माणूस आला असता त्याच्यासोबत बोललो असतो मी. त्याचा हेतू काही असा होता का माया? मीच तर बाहेरून आलो, मीच तर परेशानीत होतो म्हणून काय म्हणते मी अंदर आलो, मला ते पोरगी दिसली तर बोलून घेतलं. आता बाई काय झालं, काऊन कल्ला करून राहिले? ते पोरगी लढून राहिली अंदर येऊन, मी येत नाही म्हणते आता उद्यापासून कामावर. काऊन काय झालं, बोलल्या काय तुम्ही तिला काही? बोलल्यावाली तू सांग मला, अशा पोरी सोरी कामावर ठेवत असते काय घरात कोणी? हा, हे दोघं मस्त बोलून राहिले होते, गुलगुलू करून राहिले होते इथं, आणि तुम्ही काय म्हणते तर मस्त घरात टर पसरल्या. लक्ष आहे तुमचं मग कोणी काय करून राहिलं काय नाही करून राहिलं आहे काय तुमच्या ध्यानात? आता बाई आता बोललं तर काय झालं, कोणी कोणासोबत बोलून घेते, मग बोललं म्हणजे काही होऊन जात असते काय? मी मान्य नाही करते का पोरगं पोरीसोबत बोलून राहिलं म्हणून एवढा वेळ ती. हा, कायच गरज आहे बोलायची? ते तर तुझ्या घरी कामाला येते ना, काम करत चालली जाईन तिच्या घरी. बोलायची काय गरज आहे तुले? बाया पाहिन ना काय बोलायचं काय नाही. तर मला काय ऐकून आलं तुम्ही काय बोलले? तर मला सांगून राहिला तुमची आईची तब्येत खराब आहे काय, आणि आज झाली काय चांगली एवढंच बोलला म्हणतं. आणि वाढदिवस तुमचा कधी आहे, आणि मोबाईल द्या लागते, मोबाईल आहे काय तुमच्याजवळ? हे काय बोलणं होय? आणि सांगून राहिला अजून आम्ही काहीच बोललो नाही आहे म्हणून. बरं बा आई कान पकडतो, आज उद्यापासून नाही बोलणार, गलती झाली असं समज आणि माफ कर, जाऊ दे मला आता घरात. आपली बायको आहे सारं आहे तरी कोणाही पोट्टापाट्टीच्या मागं लागणार समजत नाही काही. आता बाई त्याची बायको आहे, पण त्याची बायको इथं आहे काय आता तुम्ही सांगा. मग तिला जर नसून यायचं तर मग त्याच्यापेक्षा माझा विचार असाच झाला, हे पोरगी आहे का नाही हिच्यासोबत बापूजीचं लग्न लावून द्याव, काय फरक पडते? काऊन नाही पडत फरक? लोक बोलत नाही, बोलणार नाही का कोणी? हा, आजूबाजूचे हे ते नातेवाईक अरे 17 डाव विचारतात म्हटलं. काऊन? अरे त्याला बायको आहे ना एवढी साजरी, ते परी आहे. तिला नाही आणता येत काय? हे काय तिच्यापेक्षा साजरी आहे काय? आता मला ते बोलताना कोणीच नाही दिसलं पाहिजे कोणासोबत. आता सांगून दे तुम्ही बोला, तुम्हाला काम सांगा लागते, तुम्ही बोला काही करा, पण माणसाचं काम नाही आहे बोलणं. अरे मी काय म्हणतो राजेशची आई, आज म्हटलं बाहेर गेलो तर मला दिसलं दुकानं, तर भाजी घेऊन आलो मी. आज इच्छाच झाली भाजी खायची, तर त्याच्यासोबत पाहिजे होता भाकरी, तर देता काय 2-4 भाकरी करून? मग इच्छा झाली तर बनवा अन खा. इकडे बाहेरच्या चुलीवरच बनवा ना, तिथं कायले बनवता अंदर? बनवा अन पोरं आहे घरी ते द्या तुम्ही खा. अरे पण त्याला भाकरी लागते ना, भाकरी दे बरं करून, 5-6 भाकरी करून दे. पोरं आहे मी आहे, होऊन जाते आमचं एक भाकरीत. अरे बेटा राजेश भाजी आणली आहे म्हटलं, तू आईले म्हटलं आता भाकरी टाकून दे म्हणून,
खाल ना तुम्ही लोक? वा वा बाबा, काऊन नाही खाणार? चालते ना आपल्याला. मग भाकरी आई टाकून देतो म्हणते काय? टाकून दे बरं 5-6 भाकरी टाकून. मी न टाकत बाप्पा भाकरी मागरी. ते पोरगी ठेवली आणि तुम्ही स्वयंपाक आले करायला लावला तिले. अरे निकी, निकी, ताई काय म्हणून राहिल्या होत्या? मी ते तुमचीच तर रूम साफ करून राहिली तिकडे. तेवढं झालं असतं मग दुसरं काम सांगा. नाही तुला काम नाही सांगून राहिली. मी काय म्हणतो, तुला भाकरी करता येते ना? 5-6 भाकरी करून देता काय? बाबाले पाहिजे म्हणते तर करून देशील तर करून दे ना. भाकरी नाही येत ताई मले. आल्या असत्या तर नक्की करून दिल्या असत्या. लागन तर पोळ्या येते, पोळ्या करून देऊ शकतो भाकरी सारख्या, पण मला भाकरी नाही करता येत. आई दे बरं टाकून. इथं लागन तर चुलीवरच टाक, मी चूल पेटून देतो. आणि टाक बरं तू भाकरी, टाक बरं 5-6 चांगल्या. मी आहे, सुमिता आहे, दादा आहे आणि बाबा आहे. होते आमचं. मस्त होऊन जाते 1-1, 1.5 भाकरी. करून दे बरं आई. कुठं रे राजेश, होते काय मायाकून आता? आता मला भाकरी करायला लावतं काय राजा तू? असं कर ना, विकत घेऊन ये ना. 20-20 रुपयाची एक भाकर तर भेटते, घेऊन ये ना विकत. नाही त्या विकतच्या भाकरीला मजा नाही येत घरच्या भाकरीची. तू करून दे स्वतः. चांगल्या अशा जाड्या जुड्या मोठ्या मोठ्या कर बरं. 6-7 भाकरी कर. करून दे पहिले. मी भाजी करायला लावतो. याले सुमित मस्त भाजी बनवते. त्याला भाजी करायला लावतो. पोरगी मसाले करून देते. आणि तू भाकरी कर. तिले वैशालीले देते करता, वैशालीले मागणार. नाही सुनबाईला त्रास नाही देत मी. त्याला त्याच्यासाठी काय म्हणते तर बाई सांगितली, त्याला मी त्रास देऊ तर मग तर झालं काम. तूच काय करतो दिवसभर घरात बसलीच तर राहतं. भाकरी नाही करू शकत काय 2-4? हा, सुनाईले नका देऊ त्रास. बायको काही तुमची होती नाही कधी फोटोशी. तिला काही तुम्ही त्रास दिला नाही. लेकर काही झाले नाही. आणि ते तर असेच झाले इकडे तिकडे. आता तुमच्या लेकर सुनीले होणार नाही. नाही, जराशा 5-6 भाकरी टाकून तर झिंजून जाईन ते. आता जास्त काही बोलायला लावू नको. नाही तुम्ही भाजी फेकून देईन तिकडे. पहिले भाकरी करून दे. भाजी करायला लावतो त्याला सुमितले. नाही तर मग भाजी फेकून देतो, नसं करून देतो. पोळी सोबत खात नाही. आता बाई ध्यान करून. आता मला येत नाही म्हणून, नाही तर मॅच दिल्या असत्या म्हटलं करून. अरे हिची माय आहे ना मोहिनीची आईली करायला लाव ना. त्याला तर येते भाकरी मस्त. तूच कर. तुलाच करायची आहे भाकरी. मोहिनीची आई नाही करत आणि ते पोरगी नाही करत ना, कोणीच नाही करत. ते सुनबाईची आई काही इथं कामं करायला नाही आली आहे. त्याचं घर मी काही आहे. रॉब तर मोठा झाडतं ना, माझ्या घर आहे. असं नका करू, तसं नका करू. मग माझ्या घर आहे म्हटलं हे. चल कर आता 5-6 भाकरी टाक आता. आई मी काय म्हणतो, 5-6 भाकरी टाकून देता काय तू? माझ्या सासरीनं कधी नाही आणत हो काही. आज भाजी आणली म्हणते तर सुमित बापूजी करते म्हणते चांगली. आता आपल्याला तर काही त्याचं हे नाही आहे, पण खातो म्हणते तर मग त्याला भाकरीच नाही करता येत आई. त्या पोरीला येत नाही कामवाल्या. असं काय चव टाका लागते? गॅसावर टाका लागते का चुलीवर करायला लागते? दे मग, टाकून देतो चुलीवर 5-6 भाकरी. बरं झालं पापा हे आले. कोणाच्या हातच्या पाहिजे नाही काय? तुझ्याच हातच्या पाहिजे. तुला मी आताच सांगितलं, पहिले कशी देऊ तुम्हाला भाकरी करून, तशा भाकरी करून दे. काय मी आणतही नाही तर भाजी, पण आज इच्छा झाली माणसाची म्हणून आणली. तर ते बरं करून दे लवकर मला भाकरी. बरं देतो करून. पाहिजेच म्हणतात आता, करून तर द्या लागणच. करून देतो. मोहिनी आण बरं पीठ, आण बरं एका ह्याच्यात. तुम्हाला सांगितलं ना सुनबाईला पैसे नका सांगू म्हणून. 2 पैशाचं काम त्याला सांगू नका. त्यात त्याला आराम करायला सांगितलं डॉक्टरनं. त्याला त्याची आराम करू द्या. तुम्ही मला 5-6 भाकरी करून द्या आणि मी कधी सुमितले भाजी करायला लावतो. ते पोरगी आहेच, तिला मसाले करायला लावतो. बरं बाबा, आता इथं कोणी इच्छा लागन माईवाली मले. सासरी तिथं होती खोलीत, इथं आली. इले असं त्रास द्यायला लागते. इले जोपर्यंत त्रास देणार नाही तुमच्या मायले, तोपर्यंत ते जागेवर येत नाही. आणि ते तुम्हाला जमत नाही. आता मी देतो तिला त्रास आजपासून. एक ना एक काम तिला सांगतो, तर ते कोणाला तिनं परेशान केलंच नाही पाहिजे. मामाजी, पण तुम्हाला कसं माहित आता बाई त्रास देते म्हणून? एवढे वर्ष असेच काढले काय तिच्यासोबत? माहित नाही मला काय करते काय नाही करत म्हणून. आणि तिचा त्रास द्यायचा धंदाच आहे तो. पहिले काय बुडीले तिनं सारखं वागवलं, आता सांगते लोकाईली मोठी माझ्या सासूचं असं केलं तसं केलं. काहीच नाही केलं हिनं. ते बुडीचं ते लाईनीच करून राहिली अजूनही. पहिले तिनंच केलं. जसं तिचं लग्न झालं लाईनीचं, तसं तेव्हापासून बुडीले त्यानंच वागवलं म्हटलं. आणि हिनं काय वागवलं? इथं तर आहे ते खाऊ नाही घाले बरोबर. ते बुडीचे हातपाय चांगले होते म्हणून बरं होतं. तेव्हा ती जराशी जवान होती. किती नाही म्हटलं तर करून घे हातानं, मला करून खाऊ घालून दे. पण इथं काम तर लयच आहे. घणन करते नुसतं कोणाली. बाबा हे मस्त युक्ती सुचली पण तुम्ही. हा खरंच. मामीजी तुम्हाला चालते काय भाजी? चालत असेल तर मग एखादी भाकर जास्त टाकायला लावतो तुम्ही आईले. आता कसं आहे, चालते तर खरीच. भाजी गिजी चालते, असं नाही चालत नाही म्हणून. पण आता काही बैल फालतू तर अजून एखादी भाकर टाकायचं म्हटलं म्हणून मग ठीक आहे ना. सध्या नाही खात, राहू द्या. मग कधी पण मी टाकून देईन कधी भाकरी घेतली त्या दिवशी आण जा मग. काही नाही मामीजी, एक भाकर टाकू नाही शकत काय जास्तीची? काही फरक नाही पडत. सांगतो मी तिला एक भाकर जास्त टाक म्हणून. हे थोडी सांगतो बाई का मी आई जेवून राहिल्या का काही म्हणून. मोहिनी चाल मग मी कधी सांगतो आईले एखादी भाकर जास्त टाकायले मामीचीसाठी. तुला चालते काय? नाही तू तर खातच नसतं कधी. एवढ्या दिवसात तर कधी खाल्लं नाही. मग आम्ही पहिल्यापासून कोणी खात नाही म्हणून तर आईचा मारा होते. मग आईला आवडते आणि आम्ही कोणीच खात नाही, बाबाही खात नाही माई. ठीक आहे ना, तुम्ही आणत जाईन ना मग आता मामीचीसाठी. मामीजीला भेटते, आम्हालाही भेटते सगळेले. नाही काय सगळेच होते मग काय आणलं म्हणजे. ठीक आहे, तुम्हाला वाटते तर घेऊन येत जा. पण आता
काय म्हणावं मला काही समजतही नाही आईच्या आहे ना म्हणजे आत्याबाईच्या आहे ना. आत्याबाई कधी काय बोलून देईन कोणाला सांगता नाही येत. काहीच नाही हो, ते मी पाहतो बरोबर. मी आहे, बाबा आहे, आम्ही बरोबर सांभाळतो. ते दादा आहे अजून, दादा समोर तर काही बोलतच नाही आई. जेवढं बाबा समोर तरी बोलून घेईन, पण दादा समोर नाही बोलत काही. तिथे तर दादा असते ना, दादाला म्हटलं असतं आई भाकरी टाक बरं 10-12. आईनं म्हटलं असतं हो टाकतो. जीवावर आलं तरी म्हणते, नाही आलं तरी म्हणते. चला बा मग माझी बहीण भाऊ. असं आहे आता. परीला तर सोडलं सुमित बापूजीनं. आता परी काय करते, परी कुठं जाते, कशी राहते, काय करते, काय खाते पिते, आता पाहू उद्याच्या भागात नाही काय. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.